नमस्कार, सुनेत्रा ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत पीएनजी ज्वेलर्स यांच्या लक्ष्मी रोडवरील शाखेमध्ये, जिथे आपण स्टोन्सची व्हरायटी बघणार आहोत। वास्तुशास्त्राच्या नुसार वापरले जातात। त्याशिवाय आपण इथे पोलकी सेटचेही काही प्रकार बघणार आहोत। तर भक्तिताई आपल्याला या वस्तू दाखवणार आहेत। नमस्कार भक्तिताई। नमस्कार। हे स्टोन सगळे ग्रहानुसार आपल्या प्रत्येक राशीनुसार हे स्टोन आपण देतो। कस्टमर आपल्याकडे मागितल्यावर आपण त्या कॅरेटचा त्या वजनाचा स्टोन दिलेला असतो। या स्टोन मध्ये पण प्रकार असतात। आता हा बघितला तर एमरल्ड आहे, हा एमरल्ड बघितला तर कोलंबिया जांबिया मधून येतो आपल्याकडे। हा बघितला तर नीलम आहे, नीलम म्हणजे ब्ल्यू सफायर, ब्ल्यू सफायर पण हा आपला श्रीलंकेपासून येतो, सिलॉन। हे पर्ल आहेत, पर्ल हे आपल्या ह्याच्यात बसरा पर्ल येतो, वेनुजुला पर्ल येतो, कल्चर पर्ल येतो, हे राशीनुसार यूज केलेले असतात। अच्छा। तसेच हे रुबी आहेत, रुबी हा बर्माचा असतो, म्हणजे हे स्पेसिफिक आपण बर्माचा एक प्रत्येक स्टोनला अशी कंट्री ठरलेली असती, त्या कंट्री मधून ते स्टोन आलेले असतात। कारण आपण जेव्हा काहीतरी पर्पजने घातलेला असतो तो स्टोन चांगल्या क्वालिटीचा, चांगला आपल्याला इफेक्ट देणारा किंवा आपल्याला त्याच्यापासून चांगले फायदा होणारा, तर ते यासाठी आपल्याकडे कस्टमर आशेने येतात की हे स्टोन आपल्याला मिळावेत, चांगल्या ठिकाणी मिळावेत, म्हणून पीएनजी गाडगेकडे येतात। का तर आपण ह्याची रिसेल व्हॅल्यू पण कस्टमरला 75% देतो। इतर ठिकाणी तुम्ही बघितले असेल तर रिसेल व्हॅल्यू कुठेही मिळत नाही स्टोनची, पण एक लाखाचे स्टोन घेणार कस्टमर, मग त्याची काहीतरी फायदा व्हायला पाहिजे। आणि 100% की 90% कस्टमर परत रिसेल देत नाही स्टोन, पण एक आपण कस्टमर साठी एक पर्याय ठेवलेला आहे। प्रत्येक प्रकारचे प्रत्येक राशीनुसार हा पुष्कराज एमरल्ड, हा पुष्कराज, याला व्हाईट पुष्कराज म्हणतात। हे बँकॉकचे पुष्कराज, हे सिलॉनचे पुष्कराज, हे अलग अलग वेगवेगळ्या प्रकारचे पुष्कराज असतात। काहींचा थोडंसं बजेट नसेल तर बँकॉकचे पुष्कराज घेतात। अगदी काहींचं चांगलं बजेट असेल किंवा चांगला स्टोन घ्यायचा असेल तर सिलॉनचे पुष्कराज घेतात, कोलंबिया जांबिया हे एमरल्ड घेतात। जसे स्टोन आपल्याला गुरुजींनी सांगितलेले आहेत तो फक्त आम्ही द्यायचं काम करतो, की तुम्हाला वजन किती सांगितलंय, किती वजनाचा सांगितलाय, किती कॅरेटचा सांगितलाय, म्हणजे वजन म्हणजेच कॅरेट। शिवाय आता हे कोणते पुष्कराचे, हे सगळे एमरल्ड, हे सगळे ह्याचे आहेत, बँकॉकचे आहेत। ही पण बरीच व्हरायटी आहे। बरं, यात मला काही लहान मोठ्या साईज दिसतात, त्या वजनानुसार वजनानुसार समथिंग तुम्हाला सांगितलंय की 1 कॅरेट 2 कॅरेटचा 1 ते 3 कॅरेटचा घाला, मग मी त्या रेंज मध्ये तुम्हाला तो काढून देणार की हा स्टोन घ्या मॅम। बरोबर। आणि असं काही नाही की चौकोन वगैरे तसं काही नसतं, आपण कोणतेही करू शकतो। हे जास्त क्लॅरिटीवर डिपेंड असतं। तुम्ही बघितलं तर लाखाचा पण मिळतो, 15 लाखाचा पण मिळतो। स्टोनवर ट्रस्ट ठेवणारे आणि त्याचा फायदा होणारे भरपूर लोक आहेत, आणि त्याचा फायदा झालेला पण आहे। पुष्कराज हा आपण म्हणतो ना धनासाठी घालतात, गुरुचा खडा आहे तो पुष्कराजसाठी हल्ली खूप मागणी आहे। पुष्कराजची सुरुवात कितीपासून आहे आपल्याकडे? पुष्कराजची पाहिली तर तुम्हाला 15-20 हजार पासून आहे। अच्छा। आणि चांगला घेतला तर 25-30 हजार पर कॅरेट। आणि हे एमरल्ड ना, एमरल्डची काय सुरुवात आहे? एमरल्डची पण 15-20 हजार पर कॅरेट आहे। घेईल तसे, जर कस्टमरला कमी रेट मध्ये पाहिजे असेल तर आपण त्यांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर घेऊन थोडी मागून पण देतो। अच्छा। आणि रुबी सुद्धा तसाच आहे, म्हणजे आपल्याला हव्या त्या प्राइस मध्ये रिजनेबल आपल्याला आपण अवेलेबल करून देतो कस्टमरला। बरोबर। खूप छान असं कलेक्शन आहे। आता आपण पोलकी सेट कडे वळूयात। तर आपण इथे पोलकी सेटचे काही प्रकार बघत आहोत। तर पोलकी सेट म्हणजे नेमकं काय तुम्ही सांगू शकाल? पोलकी सेट म्हणजे नेमकं ह्याच्यात रुबी, डायमंड किंवा 18 कॅरेट गोल्ड असं वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन असतात। पूर्वी राजे महाराजे या डिझाईन घालायच्या, राजे महाराजांच्या काळात या मोठ्या मोठ्या पोलकीचे हिऱ्याचे दागिने, जडावाचे दागिने असे घालायचे। आता लोकांचं सोनं जास्त येलो कलरचं सोनं, पण आता ही ट्रेंड परत आलेली आहे की आता लग्न वगैरे कार्यात बघितलं असेल तर तुम्हाला जास्त पोलकीचे दागिने दिसतील, की त्याचे स्टोन, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन रिअल वापरलेले असतात, की एमरल्ड, पाचू आणि परत रुबी असे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहे। हा रुबी आहे, आणि वापरलेला याच्यामध्ये आजूबाजूला जो रिअल डायमंड केलेले आहेत। रिअल डायमंड ही ज्वेलरी 18 कॅरेट मध्ये केलेली आहे आपण। आणि साधारण किती तोळ्याचं आहे हे? साधारणतः 42 ग्रॅमचा आहे। अच्छा। आणि त्यात अजून याचं वजन असणार? खड्यांचा वगैरे लेस करून 3 तोळ्यापर्यंत हा बसतो। अच्छा, बरोबर। आणि इयरिंग्स वेगळे आहेत त्यात। तरी कॉस्ट काय असू शकते याची अंदाजे? त्याची कॉस्ट म्हणायला गेली तर आजच्या रेटनुसार ओनली स्टोनची कॉस्टच ह्याच्यात येणार 1.5 लाख रुपये, कारण रिअल स्टोन वापरलेले आहेत आपण। याची रिसेल व्हॅल्यू तुम्हाला 70% मिळते इन फ्युचर, पण ही ज्वेलरी कोण देत नाही, कारण ही एक आठवण असते। बरोबर। हा जो प्रकार आहे हा कोणता आहे? हे एमरल्डचे बीड्स आहेत, चेन पेंडंट टाइप पण केलेले, माळा टाइप बघायचं असेल तर ते बघा।
खूप सुंदर. म्हणजे ही हा. तुम्ही नुसतं पार्टीला वगैरे गेला, लग्न कार्य असलं नुसतं घातलंही हे तरी छान दिसतं. सुंदर अगदी दिसेल. अगदी वेगळं मस्त आहे. आणि हे त्याच्यावर मॅचिंग कानातले सुद्धा, इयरिंग्स सुंदर. हे पॅटर्न किती तोळ्यापर्यंत आहे साधारण? हे बघितलं तर तुम्हाला 2 तोळ्यापर्यंत दोन्ही मिळून आहे. आणि हे ब्रेसलेट ब्रेसलेट आहे. हा सुंदर. हे खूप छान. ब्रेसलेटचा साधारण काय अंदाज आहे आपला तोळ्याचा? ब्रेसलेटचा घ्यायला गेलं तर 16 ग्रॅमच आहे. 1.5 तोळ्यापर्यंत ब्रेसलेट तुम्हाला बसतंय. आणि सुंदर अशी चेन केलेली आहे. ही 18 कॅरेटच चेन आहे. 8 ग्रॅम मध्ये ही चेन आहे. त्याला एक पिंक सपायर म्हणून स्टोन दिलेला आहे आणि रिअल डायमंड साइडने लावलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतो. ओनली तुम्ही नुसती चेन घातली आणि पेंडन घातलं तर काही घालायची गरज नाहीये. आजकाल मुलींना जास्त भरगतचं पण आवडत नाही, पण हे नुसतं घातलं, एखादी साडी वेअर केली तरी खूप छान दिसेल. लॉंग कानातले घेतले, खूपच सुंदर. पोलकीमध्ये तुम्हाला बहुत सारी डिझाईन बघायला मिळतील. अंगठी सुद्धा आपण बघू शकतो, अतिशय सुंदर अशी ही अंगठी आहे. यात जो हा मध्ये वापरला हाही डायमंडच आहे का? नाही, पोलकी आहे ना, मधली पोलकी आहे, साइडने रिअल डायमंड लावलेले आहेत. हे पोलकी पॅटर्न मधलाच हा प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे आता? हा मोती आहे, राईस पर्ल म्हणतात त्याला. राईस पर्ल आणि एमरल्डचे बीड्स आहेत, छोटे छोटे बीड्स दिलेले आहेत त्याला. आणि एक ही पटवलेलं आहे, म्हणजे ह्याला चोकर म्हणतात. चोकर हा गळ्याच्या लगत येतो. बरोबर. पूर्वी कशी वरजती किंवा बेल पॅन्टी घालतात तसं हे चोकर प्रकार जे हे वरती गळ्याशी आलं का खाली आपल्या दागिने वेअर करता येतात. बरोबर. आणि सुंदर असे इयरिंग सुद्धा आहे आणि ही पट्टी सुद्धा बघा डायमंडची सुंदर अशी मस्त. जर काहींना असं वाटलं चोकरच घालायचं आहे, नुसतं मंगळसूत्र खाली घालायचंय तर असं मंगळसूत्र पण ते युज करू शकतात, वेअर करू शकतात. हे बघा. आणि यातही हा जो स्टोन वापरलाय एमरल्ड आहे, पोलकी आहे, रिअल डायमंड आहे, 18 कॅरेट सोनं आहे, ब्लॅक बीड्स दिलेले मंगळसूत्राचे. आणि ते ग्रीन कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय त्याच्यामुळे. म्हणजे हा पूर्ण एक सेट दिसतो एखाद्या नव्या नवरीसाठी. खूप छान दिसतं. आणि शिवाय आपण बघू शकतो या सेट वरती ही मॅचिंग इयरिंग पण आहे. त्याच्यानंतर जर काही पेंडल किंवा काही घालायचं असेल, चेन एखादी, चोकर काय आपण नेहमी घालू शकत नाही. लग्न कार्यात वगैरे कार्यक्रमाला प्रोग्राम काय असेल तरच घालू शकतो. मग नुसतं चेन पेंडन घातलं आणि खाली मंगळसूत्र घातलं तरी खूप छान दिसतं. अगदी सुंदर दिसतं ते. मस्त, खूपच छान. आणि ही गोल्डन एक अंगठी आहे, खूप सुंदर आहे ही पण. हिचाही शेप बघा सुंदर, अगदी कोयरी सारखा दिलेला आहे त्याला. हे खूपच सुंदर असं कलेक्शन आहे. हाही एक पोलकी मधलाच प्रकार आहे. बरोबर. हे काय आहे, कोणत्या प्रकारचा पोलकी? हे पण आहे ना आपले पिंक सपायरचे बीड्स आहेत. अच्छा. पोलकी आहे, रिअल डायमंड आहे, पर्ल आहे. त्या सगळ्या एकत्र आल्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतो. हा पण तुम्ही बघितला असेल तर तुम्ही खूप सुंदर वाटतो. तो गळ्याच्या भोवतीच येतो, चोकर टाईपच. तुम्ही गळ्याच्या भोवती पण घेऊ शकता किंवा खाली सुद्धा थोडंसं घेऊ शकता. पण त्याचे कानातले पण अगदी सुंदर दिलेले आहेत. तुम्ही लेंगा किंवा फॅन्सी साडी वगैरे घातली तर खूप सुंदर हा लुक दिसतो. आणि हा किती ग्रॅम पर्यंत आहे साधारण? हा पूर्ण सेट घेणं गेलं तर तुम्हाला 49 म्हणजे 5 तोळ्यामध्ये आहे. प्लस पोलकी. आणि आपलं सगळं हॉलमार्कचं आहे, 5 तोळ्यापर्यंत मिळतो तुम्हाला. हे पूर्ण सेट मिळत असेल तर त्याच्यावर सुंदर अशी बँगल्स वगैरे खूप सुंदर आहे. म्हणजे एक सुद्धा घातली तरी चालेल. एक कडा म्हणून तुम्ही यूज करू शकता. हाही एक कडा बघा, हाही खूप सुंदर आहे. एम्ब्रॉयडरी सुंदर वाटतात ते. खूपच छान. तुम्ही पेअर पण अगदी सुंदर वाटली. एक हातात जर ही पेअर घातली तर त्याचा लुक खूप छान दिसतो. जर ग्रीन वर ग्रीन पूर्ण सेट तुम्ही मॅच करत असेल मग अशा आपण दाखवल्याप्रमाणे तर ह्याच्यावर ह्या बँगल्स त्याच्यावर पण खूप सुंदर दिसतील. आणि आता ग्रीन आणि रेडचं जास्त आता चालू आहे, कॉम्बिनेशन घेतात. शिवाय ही अंगठी रिंग तर अगदी सुंदर आहे ती. आणि स्क्वेअर मध्ये रिंग बघायला गेलं तर हे असा मागून घ्यावा लागतो. एकच रिंग घातली तरी खूप सुंदर दिसेल ही. बरोबर सुंदर. आणि हे साईडला पण हा खडा खूप छान दिसतो. खडा खूप हे पोलकीचे आणि साईडनी त्याला आहे ना फक्त सोन्याच्या तारेने कॅपिंग केलेलं आहे. अच्छा. रिअल डायमंड, पर्ल याच्यामुळे खूप सुंदर दिसतं ते. इथं मीनाकारी केलेलं आहे. मीनाकारीमुळे पण लुक सुंदर दिसतो अगदी. येलो पिंक सपायर मध्ये मध्ये घातलेले. हा पण पिंक सपायर आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतो. हे नुसते तुम्ही कानातले घातले असतील तर तुम्ही आता नवीन आपले राजे महाराजे किंवा आपण आता पिक्चर बघतो शिवाजी महाराजांचा वगैरे किंवा सिकंदर पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यात सुद्धा ह्या ज्वेलरी खूप युज केलेल्या आहेत वेगळ्या प्रमाणात. त्यात एक राणी दाखवलेली आहे, त्यात हे ब्रेसलेट, नेकलेस किंवा बँगल्स वगैरे खूप सुंदर वाटतात ह्या पोलकीच्या डिझाईन. आम्ही जेव्हा समोरच्या कस्टमरनी घातल्यावर बघतो तेव्हा आम्हाला त्याचा जास्त लुक जास्त चांगला कळतो. बरोबर.
शिवाय इयरिंग सुद्धा खूप सुंदर आहे याच्यात. हे पॅटर्न तर मला फार आवडलं, असं हो. वरती सुंदर अशी खूप सुंदर वाटतं. हँगिंग आहे त्याला. हँगिंग आहे हा. हे बघा. अतिशय सुंदर आहे हे पॅटर्न. इयरिंग्स आहे. असंच पेंडंट पण आपण चेन पेंडंट करू शकतो. खूप सुंदर दिसेल हे. हे सुद्धा हेवी मध्ये खूप सुंदर असं पॅटर्न. आणि ही ज्वेलरी सगळी हॉलमार्क मध्ये येते. त्याच्यामुळे तुम्हाला रिसेल व्हॅल्यूचं काही नाहीये. फक्त स्टोनची प्राइस तुम्हाला 70% मिळते. बरोबर. हा म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. मला एकदम असं हे दिसतं अँटिक मध्ये पण. अँटिक मध्ये लुक केलेलं आहे ना लुक त्याचा. लुक थोडंसं फिनिशिंग जास्त आहे ना, ग्लॉसी दिलेलं नाहीये. कारण थोडंसं ते जुन्या काळचं फील यायला पाहिजे त्याला. त्याच्यामुळे खूपच सुंदर. कस्टमर आता जास्त डिमांड आहे ह्या ज्वेलरीसाठी. ही पण चोकर टाईप आहे. मध्ये ह्याला बघा एक पोलकी दिलेली आहे, एक मोठी पोलकी आणि ना साईडने छोटे छोटे पोलकी डायमंड एमरल्डचे बीड्स दिलेत ग्रीन कलरचे आणि त्याच्यात ना छोटेसे पल दिलेले आहेत मध्ये मध्ये. त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतोय. आणि सुंदर नाजूक इयरिंग्स. हा साधारण अंदाज किती ह्याचा? हा साधारणतः 5 तोळ्यापर्यंत नेकलेस आहे. किंवा हा इथे आपण बघू शकतो खूप सुंदर आहे. हा पण हा पूर्ण याच्यातच आहे पोलकीमध्ये आणि थोडे बारीक डायमंड वापरले. छोटे डायमंड यूज केले. 18 कॅरेट सोनं केलेलं आहे. ही ओनली पोलकीचा केलेला आहे. काहींना नुसता पोलकीचा लागतो. ह्याची शाईन खूप सुंदर होती. पण नुसतं तुम्ही पाहिला ना तर ह्याची शाईन खूप सुंदर होती. जो लुक येतो तो वेगळा, अगदी सुंदर आहे. हा कोणता प्रकार आहे? हा पण पोलकीचे. पोलकीचे त्याच्यात एमरल्डचे बीड्स दिलेले आहेत हे. आणि हे आपले एमरल्ड ऑनिक्स नावाचा स्टोन दिलेला आहे. हा आणि हे त्याच्यावर इयरिंग्स. मस्त. हा प्रकार हा चोकरच आहे. अच्छा, चोकर मध्येच. म्हणजे काही ना थोडस लेंगा वगैरे घातला नवरी मुलीला, अगदी थोडस ब्रॉड मध्ये काहीतरी हेवी ज्वेलरी पाहिजे असते आणि हा घालायला खूप चांगला आहे. हे काय? पिंक सपायर हे. हा ते आपण रुबी टाईपच आहे. रुबी टाईपच आहेत ते. कारण जास्तीच ह्याच्या स्टोन आहे ना एमरल्ड, रुबी, सपायर हेच येतात. आणि याचे कानातले इयरिंग्स खूप सुंदर, अमेझिंग. हा सुद्धा पिंक सपायर प्रकार बघितला असेल तर खूप गोड आहे. कारण ह्याचं पेंडंट बघा खूप लॉंग दिलेलं आहे आणि तो असा व्ही आकार मध्ये दिलेला आहे नेकलेस. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गळा असेल किंवा साडीवर खूप छान दिसेल. आणि मस्त इयरिंग्स. ओनली इयरिंग्स पण कधीही तुम्ही घातले तरी छान दिसते. हे वरचे सुद्धा पॅटर्न नाजूक येतो. खूप सुंदर आणि नाजूक आहे. हाही चोकर सेट सारखं चोकर आहे. अगदी नवऱ्या मुलीसाठी खूप छान आहे. बरोबर. मस्त. आणि इयरिंग्स हे खूप सुंदर आहे याच्यावर. हा सुद्धा प्रकार आपण बघू शकतो. एकदम मस्त दिसतोय हा पण. यातही हे ब्लू जे आहे हे कोणता काय म्हणालात तुम्ही? याचा ब्लू सपायरच प्रकार आहे आणि पिंक सपायर. आणि इयरिंग्स एकदम वेगळे. हा एकदम मॉडर्न सेट. मॉडर्न सेट आहे. एकदम मॉडर्न. म्हणजे हा तुम्ही कशावर पण वेअर करा, वेस्टर्न करा किंवा आपला ट्रेडिशनल वर कशावर छान दिसेल. हा सुद्धा सुंदर असा मोती पण यात वापरलेले आहेत. आणि हा पण एक सुंदर आहे. अगदी वजनाने कमी आणि दिसायला पण खूप सुंदर. तुम्ही ट्रेडिशनल पैठणीवर घाला किंवा तुमच्या लेंगावर घाला, खूप सुंदर दिसेल. आणि कोणत्याही एज ग्रुपला छान वाटेल. खूप छान दिसेल. आणि मोती हा प्रकार सगळ्यांना आवडतो. आपल्या लेडीजला तर मोती हा प्रकार खूप आवडतो. त्याच्यात पोलकी खूप सुंदर प्रकारची वेगवेगळ्या आकाराची पोलकी दिलेली आहे आणि मध्ये डायमंड दिलेले. ही सगळी 22 कॅरेट ज्वेलरी आहे. ही 22 कॅरेट ज्वेलरी आहे. बरोबर. सो सुंदर अशी खूप सुंदर सुंदर दिलेले आहेत. हा पॅटर्न काही सांगू शकाल ते? ह्या पॅटर्न फक्त तुम्ही तुमच्या घरात काही सण सूद असेल किंवा ब्रॉड नेकलेस पाहिजे असेल तर तुम्ही युज करू शकता. किती तोळ्यापर्यंत आहे हा साधारण? हे सगळे प्रेशर स्टोन युज केलेले आहेत ह्याच्यात. 72 ग्रॅम मध्ये. 72 ग्रॅम. आणि हा सुद्धा सुंदर असा 22 कॅरेट मध्ये आपण बघू शकतो. हा पण 5 तोळ्यामध्ये नेकलेस दिलेला आहे. 22 कॅरेट गोल्ड मध्ये 5 तोळ्याचा. आणि हाही अतिशय सुंदर आहे, नाजूक आहे. कोणत्याही एज ग्रुपला हा छान दिसेल. हा किती ग्रॅम पर्यंत आहे साधारण? हा बघितला तर तुम्हाला 30 ग्रॅम पर्यंत इयरिंग आहे. खूपच छान. म्हणजे 30 ग्रॅम मध्ये म्हणजे डिझाईन खूप छान छान वेगवेगळे आहे. आणि हेवी डिझाइन ऑप्शन तुम्हाला भरपूर आहे. बरोबर. अगदी कमी पण नाहीये, नाजूक आणि कमी वजनामध्ये आहे. 5 तोळ्यापर्यंत 6 तोळ्यापर्यंत आहे. अच्छा. आणि हा सुद्धा अतिशय नाजूक आणि सुंदर असं जाळीदार तोळ्यापर्यंत आहे. अच्छा. हा 2.5-3 तोळ्यापर्यंतच. दिसायला हेवी दिसतात पण सुंदर दिसतात. आणि जाळीदार काम आहे आणि सुंदर इयरिंग्स तर बघा किती छान आहे याचे. झुमका टाईप इयरिंग्स आहेत. आणि 2.5 तोळ्यापासून फक्त. हा सुद्धा एक चोकर आहे. खूप छान आहे. गळ्याच्या भोवती बसणारा हा नेकलेस आहे.
मस्त. की तुमच्या घरात एखादं कार्य असेल तर बरोबर. मुलीसाठी तुमच्या रिलेटिव्ह साठी घ्यायला काही हरकत खूपच नाहीये. सुंदर दिसेल. हाही मस्त आहे. एमरल्ड आणि पिंक रुबी आहे. अच्छा मस्त. आणि हाही 22 कॅरेट. हो हो, हे 22 कॅरेट सुंदर असे पैठणीवर हा खूप सुंदर दिसणार आहे. दिसेल पैठणीवरती खूपच छान. तुम्ही एक छोटंसं मंगळसूत्र घातलं आणि खाली नेकलेस घातला तरी खूप छान दिसेल तो. बरोबर. की वरती तो छोटासा घातला आणि हा खाली घातला तर आपण पूर्ण सेट करू शकतो. बरोबर. हाही लॉंग मध्ये. सो हे 22 कॅरेटचे खूप सुंदर असे लॉंग अँड शॉर्ट नेकलेस सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहे. शिवाय ह्या पण आपण इथे बघू शकतो. चेन प्लस इयर रिंग्स प्लस पेंडल. खूप सुंदर मस्त. त्याच्यावर मॅचिंग बँगल्स आहे, छान रिंग आहे. अच्छा वा. रिंग पण खूप सुंदर आहे. आणि झुमके. हो झुमके मस्त. हे प्रेशर स्टोन येतात कारण काहींना स्टोन चालतात किंवा नाही चालत. बरोबर. जर एखादी रिक्वायरमेंट असेल रिअल स्टोन करून रिअल स्टोन मध्येच आम्हाला पाहिजे तर आपण तसंही करून देतो. हाही प्रकार सुंदर आहे. मस्त. खूपच छान. इथेही आपण बघू शकतो. हेही लॉंग मध्ये आहे. सुंदर व्हरायटी आपण इथे बघू शकतो. हा पण पिंक एमरल्ड मध्ये आहे. पिंक एमरल्डचे बीड्स आहेत. हा हा मस्त सुंदर आहे हा पण सेट. सो हे घागरा ओढणीवरती घागरा ओढणी वगैरे छान लेंगावर खूप सुंदर दिसेल. किंवा ब्रायडल म्हणून ह्या ज्वेलरीची खूप मागणी आहे आता मोठ्या प्रमाणात. बरोबर. हे सुद्धा असं 3D इफेक्ट करतंय सगळं. मस्त. तो पोल्की सेट प्रकार खूपच सुंदर आहे. असं राजशाही लुक आहे प्रत्येक सेटचा. आणि हा नेकलेस आता आपला माधुरी दीक्षितचा पोस्टर पीस आहे. अच्छा हा हा. खूप सुंदर नेकलेस आहे. एकच नेकलेस त्याच्यात एमरल्ड पोल्की, रिअल पोल्की, डायमंड हे सगळे आणि 18 कॅरेट आणि अँटिक फिनिशिंग दिलेली आहे त्याला. त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर दिसतोय. बरोबर. आणि त्याच्यावरती ही अंगठी, रिंग, सुंदर असे इयर रिंग्स आणि बँगल्स. हा सुद्धा प्रकार आपण बघू शकतो. अतिशय मोती बीड्स केलेले, मोत्यांमध्ये थोडे थोडे कलर मिक्स केलेले आहेत. म्हणजे ग्रीन कलर, रेड कलर. त्याच्यामुळे त्याचा लुक खूप सुंदर होतो आणि हे मॅच दिसतं पूर्ण. हाही प्रकार मस्त आहे. खूप छान कलेक्शन आहे सगळं. हाही खूप सुंदर असं हँगिंग आणि वजनाने अगदी हलके आहेत हे कानातले. मस्त. अच्छा म्हणजे एवढं. हो हो. अरे हो खरंच खूप हलके आहेत वजनाने. वाटतंय की जड असेल पण फक्त 2.5 तोळ्यामध्ये कानातले आहेत. आणि ह्याला सपोर्ट मागे असा दिलेला आहे की तुम्ही कानातले नुसते घातले तरी तुम्हाला जड होणार नाही. फंक्शन मध्ये दिवसभर कानातले वेअर करतो त्याच्यामुळे कान दुखतात. तो प्रकार अजिबात नाही. पद्धत बघा की कानावरती प्रेशर येणार नाही. आणि शिवाय 2.5 तोळ्यामध्ये एवढा मोठा सेट बघा. मस्त. हे पण सुंदर आहे. नुसते इयरिंग्स घातले आपण फॅन्सी साडी घातली तरी खूप सुंदर दिसेल हा. आणि त्याच्यामध्ये बघा पिकॉक दिलेला आहे. पिकॉक देऊन एमरल्ड, परत पोल्कीचे, रिअल डायमंड आणि प्लस पर्ल बरोबर आणि मीनाकारी केलेली. त्याच्यामुळे खूप सुंदर हा पीस दिसतो. नुसते कानातले तुम्ही घातले तरी तुम्हाला गळ्यात पण घालायची काही गरज नाही. बरोबर. सुंदर मस्त. हाही ट्रायंगल शेप मध्ये बघा. खूप सुंदर पीस आहे. वा. त्याला मीनाकारी केलेली आहे, पोलकी दिलेली आहे आणि 22 कॅरेट मध्ये केलेलं आहे. सॉरी 18 कॅरेट. अच्छा हे 18 कॅरेट मध्ये. आणि हे मंगळसूत्र दिलेलं आहे. मंगळसूत्राचे बीड्स पण कलर्स बीड्स पण खूप छान दिलेले आहेत त्याच्यात. खूप सुंदर मंगळसूत्राची व्हरायटी खूप छान दिले. मस्त. आणि ही साडी पिन आहे का अंगठी आहे? साडी पिन आहे. ब्रोच आहे हा. वाटलं ते सुंदर. खूप सुंदर आहे ब्रोच हा. बघा तुम्ही. वा मस्त. की एखाद्या नवरदेवासाठी आपण मारवाडी गुजराती लोक आजकाल मराठी पण घेतात. मराठी पण मराठी हाऊस घेतात करतात. खूपच छान. लॉंग नेकलेस आहे. खूप सुंदर. हे तुम्हाला मॅचिंग साडीवर वगैरे पण घेता येतात. त्यातला हा कलर खूप सुंदर दिसतो. ब्ल्यू कलर, हा पिंक कलर खूप छान दिसतात. लाईट ब्लू आहे ना हा. कशावरही जाईल. त्याच्यामध्ये खूप कानातले पण खूप सुंदर दिसतात. तुम्ही नेकलेस घेतला किंवा एखादी लॉंग माळ घेतली तरी छान दिसते. आणि शिवाय आता कॉन्ट्रास्ट सुद्धा फॅशन आहे. म्हणजे तुम्ही पिंक वरही पिंक घालू शकता, ब्लू वरही पिंक घालू शकता, ग्रीन वरही पिंक घालू शकता. हे पण सध्या ट्रेंड खूप सुरू आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.